तर इथं आपण पूर्ण उंची घेणार आहोत 14.5. आता इथं शोल्डरच्या निम्मं घ्यायचं आहे. 14.5 शोल्डर आहे, तर 7.25 इंच घ्यायचं आहे. आणि मुंडा जेवढं आपलं शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं आहे, 7.25. वरती अर्धा इंच डाऊन करायचं आहे आपल्याला शोल्डर. कोपऱ्यामधनं 1 इंच घ्यायचं आहे. आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस 1.25 इंच. तर इकडे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच प्लस मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आता इथं मुंडा घेतला आहे, तर तुम्हाला मोजून बघायचा आहे. याचा मुंडा 8.25 आहे, तर बरोबर येतो आहे का बघायचं. तर बरोबर येतो आहे. जर जास्त जर भरला तर तुम्हाला 1.25 इंचावरती शोल्डर डाऊन करायचं आहे. इथं मुंडा कमी पडत होता म्हणून मी अर्ध्या इंचावरती डाऊन केलं आहे. आता आपल्याला शोल्डरच्या बाजूनी 3.5 इंचावरती माप घ्यायचं आहे. शोल्डरच्या बाजूनी 3.5 किंवा 4.25 म्हणजे गळ्याच्या बाजूनी 3.5 किंवा 4.25 इंचावरतीच माप घ्यायचं असतं आपल्याला. आता खाली गळा आपला 10 इंच आहे, 9.5 इंच आहे, तर 10 इंचावर एक खूण केली आणि खाली पण 3.5 इंचावरती एक मार्क केले. तुम्ही जर 3.5 किंवा 4.25 इंचापेक्षा जर जास्त घेतलं हे मधलं अंतर गळ्याचं, तर तुमचा पुढून गळा गळला जातो किंवा ढिला लूज पडतो. म्हणून 3.5 इंचापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे. ते जर तुमचं जर बोटनेकचा जर ब्लाऊज असेल ना, तर मग तुम्ही शोल्डरकडून गळ्याकडे माप टाकू शकता. पण हे आपल्याला गळ्याकडून शोल्डरकडे 3.5 ते 4.25 इंचच घ्यायचं आहे. आता त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला आणि शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याच्या खाली आपण 2.25 ते 3 इंचापर्यंत घेऊन तो गोल राऊंड मारलेला आहे. आता इकडं आपण थेंबाचा गळा तयार करतोय. थेंबाचा गळा तयार करण्यासाठी बरोबर आपण आपल्याला जेवढा गळा घ्यायचा आहे त्याचा मध्य करून तसं आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे तुम्ही फक्त अस्तरचं कटिंग करायचं. इकडं खालचा भाग काढून घ्यायचा, नाही तर कट होऊन जाईल कापड. आता तुम्हाला इथं कटिंग करताना वरचा जो थेंबाची सुरुवात आहे की नाही, तो भाग इकडं कट करून नाही घ्यायचा. बघा, बरोबर थेंबाचा आकार तयार झाला आहे आपला. आता इथे गळा कट करताना मी जो मध्ये जो कट दिला आहे का नाही, तो तुम्हाला अंदाज येत नसेल तर सुरुवातीला तो कट करायचा नाही आहे. मग आता जो मी तिथं कट देते ना, तो कट न करता तुम्ही तो घ्यायचा आहे. कारण मग पिना वगैरे लावाव्या लागतात कट जर केला तर. मग तुम्ही जर कट नाही केला तर व्यवस्थित तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला मागचा भाग जोडून घ्यायचा आहे. तर सोयीच्या बाजूनेच आपल्याला हे सोयीच्या बाजूला अस्तरची बाजू ठेवायची आहे. 1/2 इंचावरती एक टीप मारून घ्यायची आपल्याला. तुम्ही हे नंतर पण करू शकता गळा करून घेतल्यावरती. तुम्ही जर नवीन असाल तर फक्त गळा करून घ्या अगोदर आणि मग नंतर खाली पट्टी बसवली तरी पण चालेल.
आता बरोबर मध्य करायचं आहे. बरोबर मध्ये एक लाईन मारून घ्यायची आपल्याला आणि बरोबर दोन्ही टोक समोर ठेवून तिथं पिना लावून घ्यायच्यात. मग तुम्ही जर मधून जर कट नाही केला ना भाग तर तुम्हाला पिना लावायची गरज नाही आहे. आता मला हा ब्लाऊज खूप घाईमध्ये द्यायचा होता. 2 तासामध्ये शिवून द्यायचा होता ब्लाऊज. त्याच्यामुळं घाईमध्ये आणखीनच घाई होती. त्याच्यामुळं पटापट करत गेले मी. तुम्हाला जर कोणी अर्जंट ब्लाऊज शिवायला दिला तर तुम्ही अशा प्रकारे पटापट झटकीपट करू शकता. तुमचं इथं जर पातळ कापड जर असेल, आता हे आपलं टफेटा सिल्क किंवा आपण शगुन सिल्क म्हणतो किंवा मैसुरी सिल्क या कापडाचं नाव आहे, तर हे कापड जरा असं कडक असतं. त्याला अस्तर नाही लावलं तरी चालतं किंवा आपल्याला वरतून लेस लावायची आहे ना, त्याच्यामुळे आपला गळा गळणार. म्हणजे कसं असतं, कॅनव्हास जर घातलं तर आपला गळा बसायला व्यवस्थित बसतो. पण हे ॲक्च्युली आपण वरतून लेस लावणार आहे, त्याच्यामुळं आपला कडकपणा येणार आहे ब्लाऊजला. त्याच्यामुळे इकडं कॅनव्हास नाही टाकलं तरी पण चालेल. मग अशा सगळीकडून आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात. 2 वेळा टिपा मारायच्यात म्हणजे तुमचं कापड निसटणार नाही. आता इकडे पाव इंच किंवा अर्धा इंच सोडायचं तुम्हाला. अर्धा इंच सोडलं तरी चालेल आणि तिथे कट मारून घ्यायच्यात. कारण आपण कॅनव्हास वगैरे नाही आहे ना, मग थोडंसं कापड ठेवलं तर जाडसरपणा येईल आपल्या गळ्याला. आता आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत सगळीकडं. व्यवस्थित कापड कट होईल असं कट द्यायचे नाही आहेत. फक्त आपलं जे एक्स्ट्राचं कापड आहे टिपाच्या अलीकडं तिथेच आपल्याला कट देऊन घ्यायचे. आता आपल्याला हे सुलटवायचं आहे, कापड सरळ करून घ्यायचं आहे. असं तुम्हाला जर खूप अर्जंटचा जर ब्लाऊज असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही झटकीपट लेस लावून अशा प्रकारे गळा बनवू शकता कॅनव्हास न यूज करता. पण लेस लावायलाच हवी आहे जर कॅनव्हास नाही यूज केलं तर, नाहीतर मग गळा असा मागून उचलल्यासारखा होतो. आता इकडे मला वेळच नव्हता बिलकुल, त्याच्यामुळं मी उलटसुलट गळा केलेला आहे आणि वरती एक लेस लावून द्यायची. आता आपल्याला मधलं टोक व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आतला अस्तरचा भाग बरोबर आतमध्ये ओढून घेऊन टिप मारायची. आपल्याला दाबटीप द्यायची तिथे. तुम्हाला जर बटन जर बसवायचं असेल मागच्या बाजूला तर मग तुम्ही अगोदरच गळा करताना तिथं नळसारखं छोटंसं बनवून घ्यायचं आहे आणि ते जिथं टोक आलं आहे ना तिथं आतल्या बाजूने घालायचं आहे. म्हणजे तिथं आपलं तुमचं लूपसारखं तयार होईल. बटन लावायला आपण जसं बनवतो ना तसं. आता इथे मी बटन बसवणार नाही, आपलं हुक लूक बनवतो ना लूपसारखं, तर मी फक्त लूक बनवून घेणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला फक्त टक करायचं आहे आपल्याला. लूक बनवून घ्यायचं आहे.
कॉर्नरवरती आल्यावरती जरासं ओढून घ्यायचं आहे कापड, म्हणजे तिथला गोलवा भाग व्यवस्थित बाहेर निघतो. गळ्याचा आकार व्यवस्थित येणं महत्त्वाचं असतं. आता इथं टोक टोक घेताना तुम्हाला रिफिलनं किंवा टोकदार, म्हणजे जास्त पण टोकदार नाही, जरा टोकदार बाजूने ते टोक तुम्हाला बाहेर काढून घ्यायचं असतं, तर टोक व्यवस्थित बाहेर येतं. आता आपल्याला मागे पण एक टिप मारून घ्यायची. आता इथं व्यवस्थित मारून घ्यायची आहे तुम्हाला. इकडनं तर येतं व्यवस्थित, पण मध्ये जर एक्स्ट्राचं कापड जर तुमचं राहिलेलं असेल ना, तर ते मागच्या कमरेची पट्टी आहे की नाही त्या बाजूला ते दाबून घ्यायचं आहे तिकडं. तुम्ही जर नवीन असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्ट पट्टीच बसवा गळा तयार करून, कारण नवीन शिकणाऱ्यांना पटापट जमत नाही. आता तुम्हाला सगळं अस्तर जोडून घ्यायचं आहे.
आता तुम्हाला एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे पाठीमागच्या भागाला. तर आता मी फक्त जिथं गळा आहे तिथूनच लेस लावणार आहे. लोटसच्या फुलांची लेस खूप इझिली अवेलेबल असते कुठं पण, आणि ती खूप छान दिसते. अशी कडक असते ना, तर त्याने गळे जास्त करून पडत नाहीत. तर तुम्ही ट्राय करू शकता. जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो ना, तेव्हा अशी कडकच्या लेस लावायचे त्याच्यावरती. ॲक्च्युली म्हणजे कडकच्या अशा वळत पण नाही, म्हणजे जास्त पण कडकच्या नाही घ्यायच्या, पण लोटसची लेस छान असते, दिसायला खूप सुंदर लुक देते. आता आपल्याला परत पुढच्या बाजूनी एक टिप मारायची, नाहीतर ते लोटस तुमचे असे उचलल्यासारखे दिसतील. पूर्ण लोटसच्या कडेलाच टिप मारायची. आता बघा, अशा प्रकारे आपला गळा तयार झाला आहे. आता मध्ये तुम्ही बटन लावू शकता किंवा लूप बनवू शकता. आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे. तर कमर जेवढी आहे त्याचा अर्ध करायचं आहे, तिथे तुम्हाला टक्स मारून घ्यायचे. आता शक्यतो टक्स गळ्याच्या खालीच मारायचा आहे. 1-1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे गळ्याचा जो आकार आहे ना, तर तुम्ही 3.5 4.5, तुमचा गळा जर खूप खोल असेल तर कमी टक्स घ्यायचा आहे. शक्यतो बंद गळ्याच्या ब्लाऊजला जास्त वरती पण टक्स घ्यायचे नाहीत, कारण बंद गळा हा मागेच खेचला जातो. कारण टक्स टाकला तर तो अजून मागे खेचला जातो. कारण ज्यांचं बघा ना, चेस्टचं माप ज्यांचं जास्त असतं आणि कमरेचं कमी असतं ना, त्यांची शोल्डर नेहमी पुढे येतात, पुढे खेचल्या जातात अर्धा इंच, अर्धा ते 1.25 इंच. आणि बंद गळ्याचा ब्लाऊज थोडासा मागे खेचला जातो आपला, कारण तो बंद असतो ना पूर्ण, त्याच्यामुळं. जेव्हा तुमचा पूर्ण बंद असेल, कुठलाच गळा नसेल, तेव्हाच तुम्ही वरती घ्यायचे टक्स. आता इकडं आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत. आता आपल्याला इथं नॉर्मल फुगा घ्यायचा आहे. तर जास्त आपल्याला उभार नाही घ्यायचा. तुम्हाला जर जर फुगा घ्यायचा असेल तरच तुम्ही वरतून 1 इंच किंवा 1.25 इंच वाढवायचे. खूप जास्त उभार घेतलेलं पण चांगलं नाही दिसत, कारण ते खूप वरती दिसतं. ते फक्त मुलींना जास्त करून चांगलं दिसतं, किंवा ज्यांचे दंडघेऱ्याचं माप छोटं आहे. आता जास्त ज्यांचं दंडाचं माप मोठं आहे त्यांना
जास्त करून जास्त बघ चांगला नाही दिसत, म्हणून इकडं मी उभार भाग जास्त घेतलेला नाही आहे. आता तुमची जेवढी उंची आहे त्यातून आता बॉर्डर जेवढी आहे ना काठाची, तेवढे तुम्हाला वजा करून घ्यायची. तर इथं 4 इंचाची आपली बॉर्डर आहे, तर 4 इंच आपल्याला बॉर्डरचं मायनस करायचं आहे तुमच्या पेपर कटिंगमधून. म्हणजे ते तुम्हाला कट करून बाजूला घ्यायचं आहे ते. आता जे राहिलं आहे त्याचं तुम्हाला फुगा बनवायचा आहे. म्हणजे जेवढं एक्स्ट्राच्या तुम्हाला चुन्या हव्या आहेत तेवढं मध्ये वाढवायचं आहे. आणि कडाला तुमचं रेग्युलर जी बाही असते त्याचं सेम माप घ्यायचं आहे. कुठलंही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. बाह्यांचे फुग्याच्या बाहीचे 2-3 प्रकार असतात. एक वरतून उभार देतो तो, आणि ही आपली नॉर्मल पंप जरी बनवला तरी ह्याचा पण फुगा दिसतो. आता ज्या बाहीचा आपण उभार भाग बनवतो ना ती आहे तशी बसते, परंतु ही बाही जरा वरती येते, कारण इथं आपण काहीच वाढवलेलं नाही आहे ना. मग ह्याची हाईट जरा कमी होते उंचीला. पण तुम्ही घेताना तुम्ही जर हे जर माप घेणार असताल तर 1 इंच अजून वाढवून घ्यायचं आहे, कारण 1 इंच बाही ही कमी होते, कारण ह्याचा फुगा वरती येतो. आता जेवढं वाढवलं आहे आपण तेवढं तुम्हाला खून करून घ्यायची, म्हणजे तुमचं चुकणार नाही. आता इथं मी अस्तर वापरलेलं नाही आहे वरच्या पार्टला, फक्त खालची जी आपली पट्टी आहे त्यालाच फक्त अस्तर घेतलं आहे. शक्यतो तुम्ही 5 इंचाच्या चुण्या घेतल्या तर खूप छान चुण्या येतात. आता तुमचं जसं कापड असेल तसं तुम्ही घ्या. 5 म्हणजे टोटल 10 इंच झालं पाहिजे. आता आपल्याला पुढच्या भागाला खून करून घ्यायचे. आता जो तुमचा मागचा भाग आहे तो मागच्या बाजूला, आणि जो आपण खोलगट भाग आहे ना पुढचा, तर जशी तुमची साधी बाही असते सेम तसंच बसवायचं. फक्त आपल्याला आता याची सुरुवात कडेपासून करायची. कडेपासून जोडत यायचंय. बंद गळ्याच्या ब्लाऊजची बाही शक्यतो अर्धा ते 1 इंच कमीच होते, कारण मागचा भाग खूप खेचला जातो. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही अर्धा ते 1 इंच वाढवून घेतली तरी चालेल. आता इथं 2-2.5 किंवा 2.25 इंच तुम्हाला मधला भाग तसाच सोडायचा आहे, जिथून तुम्ही प्लेट सुरू करणार आहेत ना तिथपर्यंत. आता परत दुसरी बाजू आहे ना कडेपासून, ती तुम्हाला जोडून घ्यायची आहे. शक्यतो पुढच्या बाजूला जराशा कमी चुण्या घ्यायच्या, कारण पुढचा भाग काय होतो जास्तच पुढे असं पडला जातो. परंतु मागच्या भागाला किती चुण्या घेतल्या ना तुम्ही तरी पण मागचा भाग असं खेचल्यामुळं तो आहे तिथंच बसतो. आता बरोबर मध्य करायचं इथे. आणि मध्यापासून तुम्हाला चुन्या सुरू करायच्या, म्हणजे तुम्हाला एक मध्य करायचं आहे मध्ये. आता तुम्हाला ज्या बाजूला प्लेट्स हवे आहेत, आता हे इकडे मी शक्यतो पुढच्या बाजूलाच प्लेट्स
प्लीट्स पडलेली बाजू घेत असते, कारण मागच्या बाजूला मग ती उलट बाजू होती, पुढून दिसताना ते उलट दिसतं. मग तसं तुम्हाला बघून घ्यायचं आहे. पुढच्या बाजूला जर प्लीट्स हवे असतील तर त्याचं तोंड मागच्या बाजूला करायचं आहे. आणि जशा येतील तशा प्लीट्स आपल्याला घेत जायचे. आता तुम्ही इथं खालच्या बाजूला अगोदरच मार्किंग करून ठेवायचे. तुम्हाला 2.5 इंचावरती हवे आहेत प्लीट्स का 3 इंचावरती हवे आहेत प्लीट्स, म्हणजे तुमचं इकडे चुकणार नाही आहे. नाहीतर मग काय होतं, प्लीट्स इकडे तिकडे कमी जास्त होतात. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर हळूहळू जर फॉलो केला तर तुम्हाला बरोबर व्यवस्थित सगळं कळेल की कुठल्या बाहीमध्ये कसं माप घ्यायचं. ज्यांना का खूप फुगा आवडत नाही त्यांच्यासाठी ही बाही एकदम परफेक्ट आहे. थोडंसं जरी आपण 1 इंच जरी वाढवलं ना तरी फुग्याचा भाग खूप दिसतो. आता आपल्या एका बाजूला प्लीट्स घालून झालेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला सेम त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला प्लीट्स घालायच्यात. तुम्हाला जर मागच्या बाजूचं प्लीट्स मागच्या बाजूला तोंड हवं असेल आणि पुढच्या बाजूचं पुढच्या बाजूला, तर मग तुम्ही तसं घेऊ शकता, पण शक्यतो पुढच्या बाजूला घेतल्या तरी चालतात. आता आपल्याला पुढची जी बाजू आहे बरोबर मध्यावरती एक खूण करून घ्यायची आहे. आणि आपण अगोदर खुणा तर केलेलेच आहेत, किती वाढवून घेतले तेवढं. शक्यतो इथं प्लीट्स घेताना तुमचं अर्धा इंच प्लीट्स एक्स्ट्रा उरतं कापड, 1 इंच सॉरी. मग तुम्हाला जेवढं तुम्ही मेजरमेंट घेतले त्याच्यापेक्षा अजून 1 प्लीट्स एक्स्ट्रा घ्यावी लागते. जिथं तुम्ही खूण केली आहे का नाही ते
तिथं जास्त होतंच 1 इंच. आता इथे पण तुम्हाला खून करून घ्यायची, की तुम्हाला 2.5 इंचापर्यंत प्लीट्स हवे आहेत की 3 इंचापर्यंत प्लीट्स हवे आहेत. नाहीतर तुमचं काय होईल, कमी जास्त होईल. वरचा भाग होईल जास्त आणि खालचा भाग होईल कमी, कारण प्लीट्स आपल्या एकसारख्या नसतात. त्याच्यामुळं मेजरमेंट करूनच करायचे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला बघायचं आहे बरोबर की तुमचं बरोबर आलंय का व्यवस्थित. आपलं रेडी जेवढं होतं तेवढं बरोबर झालंय का. तर बघा आपलं 1 इंच बरोबर एक्स्ट्रा झालेलं आहे कापड. तर आपल्याला इकडं अजून 1 प्लीट्स घ्यावी लागेल. ते खूप जास्त एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे, बरोबर अंतर मोजून घ्यायचं आहे. नाही तर ते मग खूप लूज पडतं दंडघेराचं माप घेताना तिथं फिटिंगमध्ये. म्हणून ते बरोबर आपलं जेवढं आहे मेजरमेंट तेवढंच घ्यायचं आहे. आता मी अजून इकडं 1 प्लेट्स घेतली आहे दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूलाही सेम प्लेट्स आल्या पाहिजेत आपल्या. आता बघा आपलं बरोबर आलंय. आता आपल्याला आपली बॉर्डर लावून घ्यायची खालची. तर इकडे बॉर्डर आपली कमी होती, म्हणजे मोठं तर होती पट्टी, पण त्यांनी फुल एकच दिलेलं होतं साडीमध्ये. तर कळत नव्हतं की काय करावं. मग कटिंग करून घेतलं, कारण आता त्या ब्लाऊजला लूक त्या फुलाशिवाय पण येणार नव्हता, मोराशिवाय. त्याच्यामुळं मग आता ते जेवढं होतं तेवढं आपण कट करून घेतलं. आणि मग आता त्याला आपण जोड दिलेत. असं जर तुमचं जर फुल असेल तर मध्ये बरोबर मध्यावरती ठेवायचं आहे. आणि कट करून घ्यायचं आहे.
तर मधला पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि तुमची जेवढी बॉर्डर आहे ना तयार, तेवढंच तुम्हाला कट करून घ्यायचं, तेवढंच मापाची बॉर्डर घ्यायची. आता इथं तुम्ही जर डायरेक्ट जोडणार असाल तर इथून तुम्ही डायरेक्ट फुग्याला जोडू शकता. पण आता इथं मी पुढचा भाग उलट पालट करून घेते. आता तुम्ही इकडं अशी जरी बॉर्डर जोडली तरी पण चालेल, पण इथं मी इनविजिबल करून जोडणार आहे. तर आपण क्रॉस पट्टी कसं जोडतो कमरेच्या बाजूची पुढच्या भागाची, सेम तुम्हाला तसंच जोडून घ्यायचं आहे हे उलट पालट करून. तर वरचा पार्ट त्याच्यावरती ठेवायचा आहे, वरच्या भागावरती. आणि आता जे ती टीप मारून झाल्यानंतर आतमध्ये जे कापड राहील ते तुम्हाला मध्ये घालायचे. बरोबर मध्यावरती आपल्याला आता ते जे फूल होतं का नाही मोर, ते बरोबर मध्यावरती ठेवायचे. इथं प्लेट्स बरोबर व्यवस्थित करत जायच्यात, नाहीतर ते एका खाली एक दबल्या जातात आपण टीप मारत असताना.
खालच्या बाजूला प्लेट्स घेताना बरोबर आपल्याला त्याचं तोंड वरच्या भागाचं प्लेट्सचं जिकडं आहे तिकडंच घ्यायचं आहे. आता इथे सेम तुम्हाला आपण कमरेची क्रॉसपट्टी करतो ना तसं करायचं आहे. आता ते उलट करून त्याचं जे शोल्डरची बाजून पुढचा जो भाग आहे का नाही त्याच्या आतमध्ये घालायचं आहे तुम्हाला, मध्ये घालायचं आहे आणि तिकडं एक टिप मारून घ्यायची. टिप मारताना लक्षात ठेवायचं की आतला भाग त्या टिपेखाली आला नाही पाहिजे. सेम आपण क्रॉसपट्टी जोडतो तसंच जोडायचं आहे आपल्याला. असं तुम्हाला अवघड वाटत असेल तर डायरेक्ट तुम्ही इनव्हिजिबल न करता तसं पण जोडू शकता. आतलं कापड बरोबर आतमध्ये सरकवत जायचंय. आता आपल्याला आतलं सगळं कापड काढून घ्यायचं आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये सगळंच कापड आतमध्ये घालावं लागतं. तर इकडे आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इकडं फिटिंग करू शकता. बरोबर मधला पार्ट मध्येच आला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करू शकता. आता इथं माझी बॉर्डर आहे, पण तुम्हाला जर लावायची असेल ना लेस तर आपण जिथं चुण्या घेतल्यात का नाही तिथं तुम्ही लावू शकता. खूप सुंदर दिसते. अशी कटवर्कची किंवा अशी कमळची लेस लावायची. तुमचा ब्लाऊज जर प्लेन असेल ना तर तिथं अशी कटवर्कची लेस लावा. कटवर्क्स म्हणजे असेच जशी लोटसची आहे ना आकार कटवर्कसारखा तसा. तर आता इथं ॲक्च्युली बॉर्डर होती आणि लेस पण कमी होती त्यामुळे मी लावलेली नाही आहे. आणि त्यांना सिम्पली सोबर हवं होतं, खूप झगमग नको होतं. आणि पुढचा पण भाग एवढा छान झालेला आहे. तुम्हाला जर या ब्लाऊजचं कटिंग पाहायचं जर असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. त्या ताईंना हा ब्लाऊज खूप छान बसलेला आहे. आता मध्ये मी असं लूप करतो तसं घेतलं आहे, पण शक्यतो मी सांगेल की तुम्ही बटनच बसवा, कारण तिथं जेवढं लूज होईल ना तेवढं हाताकडं जरासं लूज राहतं ते.